सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आपण काटोल विधानसभेतील काटोलच्या बाजूला असलेल्या लिंगा या गावामध्ये उभा आहोत। गेल्या 2 दिवसाच्या आधी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला। पर्यावरण दिनाच्या मोठ्या सगळ्या पेपरमध्ये ऍड होत्या, टीव्हीवर ऍड होत्या, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, सगळीकडे मोठ्या पर्यावरण दिनाच्या जाहिराती देण्यात आला। पण पर्यावरण दिनाच्याच आधी हे एवढे 70-80 वर्ष जुने जे वृक्ष आहेत, हे वृक्ष जे आहे, आपण ज्या वृक्षावर उभा आहे हे पिंपळाचं वृक्ष आहे। पिंपळाच्या वृक्षाची खासियत अशी आहे की पिंपळाचं वृक्ष जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये धरून ठेवतं आणि ते पाणी आपल्याला वापरायला मिळते। पिंपळाचं झाड असू द्या किंवा ते समोरचं जे वडाचं झाड आहे ते झाड असू द्या, हे सगळे 70-75-80 वर्ष जुने झाड आहे। आपण आपल्या घरच्या किंवा आपल्या प्रिमायसेस मधल्या एखाद्या झाडाची जरी फांदी तोडली तर लगेच तिथलं प्रशासन आपल्यावर कारवाई करते। मग ते नगर परिषद असू द्या, की कॉर्पोरेशन असू द्या, कुठला आपली साधी फांदी जर आपल्यावर कारवाई करते। मग आता एवढे जुने झाड हे लोक पर्यावरण झाड तोडून पर्यावरणाची हानी करत आहे। आता यांच्यावर कुठली कारवाई झाली पाहिजे, याच्यावर कुठली कारवाई झाली पाहिजे। आता यांचं स्वप्न आहे की मोठे रोड करायचं। मोठे रोड होत असतील तर चांगली गोष्ट आहे, रोड मोठे झाले पाहिजे, त्याच्यामुळे वाहतूक चांगली होईल, त्याच्यामुळे आपल्याला दळणवळणाला सुविधा होईल। पण मला एक सांगा, हा रोड खूप सुंदर, खूप मोठा बनला, 4 पदरी रोड बनला आणि ह्या रोडला एकच जर झाड नाही राहिलं तर तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो मी की एखादी बाई खूप सुंदर आहे, एखादी महिला खूप सुंदर आहे आणि तिच्या मस्तकावर जर कुंकू राहत नाही तर तिचं सौंदर्य कुठल्या कामाचं राहत नाही, तिला लोक भोंडकबाळी म्हणतात। तर हा रोड किती मोठा झाला, याच्या रस्त्याच्या चौबाजूला झाडं राहणार नाही तर ह्या रोडचं महत्व काय। जर एखाद्याची गाडी पंक्चर झाली किंवा एखादी मोटरसायकल पंक्चर झाली किंवा 4 व्हीलर पंक्चर झाली तर आपल्याला आडोसा कुठे मिळणार आहे, आपल्याला उभं राहायलाही एक पूर्ण रस्त्यावर एक झाड नाही आहे। म्हणजे पूर्ण जो रोड बनला त्या पूर्ण रोडच्या झाडाची यांनी पूर्ण कत्तल करून टाकली। 50 वर्ष 100 वर्ष जो जुने झाड आहे ते सगळ्या लोकांनी तोडून टाकले। तुम्हाला झाडं तोडायचं आमची काही मनाई नाही, तुम्ही तोडा, तुम्ही सरकारमध्ये तुम्ही काही करू शकता, तुम्ही झाडं काय कोणाच्या हातपाय तोडू शकता। पण झाडं तोडायच्या आधी हे जे झाडं आहे, आता मोठ्या मशिनरीज आहे, मोठे तंत्रज्ञान आहे। जसे आपले पंतप्रधान साहेब सांगतात, गडकरी साहेब सांगतात की आमच्याकडे असे तज्ञ लोक आहेत, अशी आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे। मग हे झाड जे आहे त्या झाडाला तुम्ही इथून काढा आणि जिथे तुमच्या रोडची बॉर्डर संपते ह्या झाडाला प्लांट करा। ह्या झाडाला प्लांट करायला नवीन जीवनदान द्या। तुम्ही जीवनदान द्यायचं तुमचं काम, तुमचं काम जीवनदान द्यायचं आहे तर तुम्ही त्याला मृत्यूदंड देऊन, झाडाला मृत्यूदंड तुम्ही देऊन राहिले। पण त्या झाडाने तुम्हाला एवढे वर्ष सावली दिली, या झाडाने तुम्हाला एवढं ऑक्सिजन दिलं, हे त्या झाडाचा दोष आहे का? आपलं म्हणणं आहे की एवढे जे मोठे झाड आहे जे जनतेच्या फायद्याचे आहे त्यांना सुरक्षा देण्याच्या ठिकाणी त्यांच्या दुरुपयोग करून त्यांची कत्तल करून राहिलेले आहे। हेच तुम्हाला सांगत आहे ना मी। आता आपण घरच्या थोड्या झाडाची जरी फांदी जरी तोडली तर आपल्यावर डायरेक्ट फाईन लागते, आपल्यावर 100 रुपये 50 रुपये जोही लागत असेल। आता यांनी एवढे मोठे झाडं तोडले, यांच्यावर काय केलं पाहिजे? यांनी डिपार्टमेंटच्या ज्या डिपार्टमेंटचे झाड आहेत त्यांची यांनी परवानगी घेतली का? परवानगी घेतली असेल ना यांना मग दुसरा यांचं काहीतरी नियोजन काय असायला पाहिजे, हे झाड आपण कुठं लावलं पाहिजे। किंवा यांना रोड करायचा होता, 5 वर्षात झाडाचं प्लांटेशन करा, 5 वर्षात तुम्ही झाडाची रोडसाठी जागा एक्वायर करा, तुमच्या बॉर्डरला आधी पहिले झाडं लावा, तुमचे झाडं जमिनीच्या वर म्हणजे झाडं तोडा। तुम्ही त्याचे काहीतरी हे ज्या रोडचे मला वाटतं 82चा असेल तर 82चा असेल ना, 82चा जो रोड असेल, आता सोमवारी आम्ही आता सगळे डॉक्युमेंट काढणार आहोत। आता आपल्याला सोमवारी माहित पडेल ना, आता त्यांना विचारू आपण, आणि जर त्यांच्याकडे परवानगी असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर त्यांनी कुठल्या बेसवर झाडं कापले, कोणाच्या याच्यामध्ये कापले। आता कसं आहे, या विधानसभेमध्ये जे लोक प्रतिनिधी आहेत सगळे छोटे मोठे, आता सगळ्यांना झाडं तोडायचा अनुभव आहे। मी तर म्हणतो प्रतिनिधीला झाडं लावायचा अनुभव पाहिजे, असा प्रतिनिधी याच्यामध्ये पाहिजे की त्याला झाडं लावायचा अनुभव आहे। तुम्ही झाडं तोडणारेच प्रतिनिधी निवडून द्याल असं हे होणारच आहे। विधानसभेचा सत्यानाश होणार आहे। त्या सत्यानाश होण्यापासून तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही। येणाऱ्या 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर एवढी भीषण इथं परिस्थिती उद्भवणार आहे की आपली जी येणारी समोरची जनरेशन आहे, आता आम्ही 50 वर पोहोचलो, काही लोक 60 वर पोहोचले, पण याच्यानंतर जे छोटे पोरं आहे जे आता त्यांचं 10-20 वर्षाचे पोरं, त्यांना एवढा त्रास होणार भविष्यामध्ये, आणि त्रासाची सगळी जबाबदारी
आपली सगळ्यांची राहणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक झालो पाहिजे, कुठेतरी आपण इथं उठाव केला पाहिजे. म्हणून सर्वांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. मग हा कुठल्या पक्षाचा आहे, हा कुठल्या पक्षाचा, हे भेद बाजूला सोडून आपण सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष संवर्धनासाठी लढा दिला पाहिजे. हे जुने जे झाडं आहे यांना आपण वाचवलं पाहिजे.